तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या घरात गोपनीय पोलिसांचा पहारा असल्याचा आरोप करत जितेंद्र आव्हाड संतापलेत। दुपारी आव्हाडांची पत्रकार परिषद सुरू असताना ठाणे स्पेशल ब्रांचचे पोलीस कर्मचारी आव्हाडांवरती नजर ठेवत घरात शूटिंग करत असल्यामुळे जितेंद्र आव्हाड संतापले। चुकीच्या पद्धतीने नजर ठेवत असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केलाय। विरोधी पक्षनेत्यावरती अशा नजरा ठेवण्यापेक्षा वाल्मिक कराडसारख्या आरोपींवरती लक्ष ठेवलं असतं तर पोलिसांची लाज गेली नसती असं आव्हाड म्हणाले। की तो माणूस डायरेक्ट माझ्या घरामध्ये पकडला जातो। म्हणजे विरोधी पक्षाला जगू द्यायचं की नाही, म्हणजे त्यांना असं कोंडून टाकायचं की काय? एवढा वॉच ठेवायचा तर वाल्मिक कराडवर ठेवायचा ना, मर्डर झाल्यानंतर तर लवकर सापडला असता, पोरांची म्हणजे पोलिसांची लाच तरी राहिली असती। हे तर आमच्यावरच वॉच ठेवतात आणि हे सगळं तुमच्या समोर घडलंय। म्हणजे मी काय बनाव तयार केला बिलाय नंतर सांगतात ना हे बनाव होता वगैरे, हे तुमच्याच नजरेसमोर। मला तर माहित पण नव्हतं, माझ्या लक्षात आणून दिलं गेलं। त्यांना विचारलं तर मला म्हणाले की मला वरिष्ठांनी नेलं, जा तुम्ही। मी आलो। आता ह्याच्यात काय होणार? हे प्रकरण स्वतःची हे वाचवायला आम्ही काय सांगितलं, तो गेला होता, सस्पेंड केला। पुढची बातमी आहे, भाजपवरती नेहमी आगपाखड करणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सामना या मुखपत्रातनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचाच कौतुक करण्यात आलंय। गडचिरोलीमध्ये होत असलेल्या बदलाबद्दल फडणवीसांवर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला। नक्षलवाद्यांचा जिल्हा याऐवजी गडचिरोलीला पोलाद सिटी ही नवीन ओळख विद्यमान मुख्यमंत्री मिळवून देणार असतील तर त्याचं स्वागतच करायला हवं। गडचिरोली हा महाराष्ट्राचा शेवटचा नव्हे तर पहिला जिल्हा म्हणून ओळखला जावा यासाठी फडणवीस प्रयत्न करणार आहेत आणि ते चुकीचे नाहीत। फक्त गडचिरोलीच्या विकासाचा हा विडा आपण तिथल्या सामान्य जनता आणि गरीब आदिवासी यांच्यासाठीच उचललाय, कोणा खाण सम्राटांसाठी नाही, हे दाखवून देण्याची काळजी देवाभाऊंना घ्यावी लागेल। तरच नवीन वर्षाच्या सूर्योदयापासून गडचिरोलीच्या परिवर्तनाची सुरुवात झाली आहे हा त्यांचा वादा खरा ठरेल। तर बीडमध्ये बंदुकीचे राज्य कायम असलं तरी गडचिरोलीमध्ये संविधानाचे राज्य येत असेल तर मुख्यमंत्री फडणवीस कौतुकास पात्र आहेत असं कौतुक सामनातनं आज करण्यात आलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं का करू नये? जमशेदपूर नंतर जर गडचिरोली पोलाद सिटी जर बनवणार असतील आणि तिकडल्या बेरोजगारांच्या हाताला काम मिळून नक्षलवाद दूर होणार असेल तर ते या राज्याच्या हिताचं आहे। मी असं पाहिलं की देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर 10 खतरनाक नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं। त्यांनी शस्त्र हाती ठेवलं आणि संविधान हाती घेतलं। याचं प्रत्येक मराठी माणसाला आणि भारतीयाला याचं कौतुक वाटलं पाहिजे। तुमचं अभिनंदन, सामनातून अभिनंदन झाले। आज गडचिरोली बाबत अभिनंदन केले सामनाने तुमचं, चांगला आहे, धन्यवाद। तुमचं अभिनंदन, सामनातून अभिनंदन झाले। आज गडचिरोली बाबत अभिनंदन केले सामनाने तुमचं, चांगला आहे, धन्यवाद। आमच्याकरता आनंदाचा दिवस आहे। देवेंद्र फडणवीसजीच्या सरकारकरता, आमच्याकरता अनेक दिवसापासून आम्ही वाट बघत होतो की सामना कधीतरी चांगलं लिहिलं। यापूर्वी त्यांना चांगलं लिहिता आलं असतं, पण आज किमान देवेंद्रजींनी महाराष्ट्राला विकसित महाराष्ट्र करण्याकरता जे जे काही गडचिरोलीत असतील, या महाराष्ट्राचा नक्षलवाद संपवण्याचे विषय असतील, गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातल्या जनतेच्या डेव्हलपमेंटचे विषय असतील आणि महाराष्ट्र पुढे नेण्याचे विषय असतील, किमान सामनातनं देवेंद्रजींचं कौतुक होणे हे आमच्या सरकारला, जे आमचं सरकार विकसित महाराष्ट्राकडे आम्ही घेऊन जातो आहे, त्याकरता आनंदाची गोष्ट आहे। देवेंद्रजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांना माहिती आहे की आमचं पुनर्वसन होईल, आम्हाला पुढच्या काळामध्ये चांगलं व्यक्ती बनायला, चांगला माणूस बनण्याकरता संधी मिळणार आहे, म्हणूनच त्यांनी केलं आहे। आणि खरोखर ही गोष्ट कौतुकास्पद आहे आणि सामनाने लिहिलं तर नक्कीच तुम्ही विचार करू शकता की देवेंद्रजींबद्दल जर सामना लिहित असेल तर देवेंद्रजींचं काम किती चांगलं आहे। अजून आगे आगे देखो होता है क्या, खूप चांगलं काम, खूप आदर्शवत काम 2014 ते 19 साली देवेंद्रजींनी केलेलं होतं। त्यानंतरही आपण बघितलं असेल आत्ताच्या 2.5 वर्षामध्ये पण खूप चांगलं काम केलं होतं एकनाथ शिंदे साहेब यांच्या सरकारमध्ये सुद्धा। आणि आता आपण बघाल की आता महाराष्ट्र थांबणार नाही, आता खूप वेगानं महाराष्ट्र पुढे जाईल। मग मी पण तेच केलं ना। मी काय म्हणाले की पहिले फक्त
मुख्यमंत्रीच ऍक्टिव्ह दिसत आहेत. मी पण तेच बोलले आहे, मी काय वेगळं नाही बोलले सामनापेक्षा. एकच माणूस या सरकारमध्ये मला ऍक्टिव्ह आणि मिशन मोड मध्ये दिसतोय, त्या व्यक्तीचं नाव देवेंद्र फडणवीस. तेच ऍक्टिव्ह दिसत आहेत.